नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण 12वी राज्यशास्त्र प्रकरण 4 समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। तर मित्रो, या प्रकरणात राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित समान मूल्य या घटकाचा विचार करणार आहोत। तरी मित्रो, जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर समोरील लाल बटन दाबून सबस्क्राईब करा व आवडलं। भारत 1947 साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतासमोर अनेक समस्या होत्या। उदाहरणार्थ आर्थिक मागासलेपण। म्हणजे भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने भारताला राज्य म्हटले जाऊ लागले आणि भारतामध्ये आर्थिक समस्या, गरिबी, निरक्षरता, सामाजिक विषमता इत्यादी मागासलेपण होते। स्वातंत्र्य चळवळीने भारतीयांसमोर काही मूल्ये व उद्दिष्टे ठेवली होती। तीच मूल्ये स्वातंत्र्यानंतर राष्ट्र उभारणीचा पाया ठरली। म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताला गरिबी, आर्थिक मागासलेपणा, निरक्षरता याला तोंड द्यावे लागले आणि नवीनच स्वतंत्र झालेला जो देश होता त्या देशाला बऱ्याच काही कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला। मात्र स्वातंत्र्य चळवळीने भारतीयांसमोर काही मूल्ये जी होती, जी उद्दिष्टे होती, त्याच मूल्यांचा आणि उद्दिष्टांचा राष्ट्र उभारणीसाठी उपयोग झाला। एक प्रकारे तीच मूल्य स्वातंत्र्यानंतर राष्ट्र उभारणीचा पाया ठरली आणि ती मूल्ये म्हणजे राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही। राष्ट्रवादामुळे संपूर्ण भारतातील लोकांच्या मनात एकमेकांविषयी आदर निर्माण झाला। अनेक वंशाचे, धर्माचे, जातीचे लोक जरी भारतात राहत असतील, जरी भारत विविधतेने नटलेला असेल, भारतात विविधता असेल, तरी देखील राष्ट्रवादामुळे भारत एक वटलेला आपल्याला दिसतोय। भारतात एकता प्रस्थापित झाली आहे आणि राष्ट्रवादाबरोबरच धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्म समभाव। कोणत्याही एका धर्माला राजाश्रय नाही। भारतात सर्व धर्म सहिष्णुता असल्यामुळे सर्व धर्मांना या ठिकाणी प्रचार प्रसाराचा व कोणताही धर्माची शिकवण देण्याचा, कोणताही धर्म स्थापन करण्याचा अधिकार असल्यामुळे भारत हे एक महत्त्वाचं आणि एकतावादी म्हणजे राष्ट्रीय एकात्म असलेलं राज्य बनलं आणि लोकशाही त्याचबरोबर काही उद्दिष्टे देखील या ठिकाणी होती। लोकशाही असल्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपाची ही जी लोकशाही होती, या लोकशाहीमुळे भारतात सर्वांना समान वागणूक मिळायला सुरुवात झाली। भारत खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनलं आणि लोकशाहीबरोबरच जी उद्दिष्टे होती ती पूर्ण करायला सुरुवात केली। स्वातंत्र्यानंतर भारताची एकता जपणे आणि ती बळकट करणे हे देखील महत्त्वाचं कार्य होतं। भारतीयांमध्ये एकता तर आपोआप निर्माण होणार नव्हती, तर भारतातील प्रादेशिक, वंशिक आणि भाषिक विविधता मान्य करून एकता वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार होते।
उदाहरणार्थ आर्थिक प्रगती आणि सामाजिक परिवर्तन. जर आर्थिक प्रगती आणि सामाजिक परिवर्तन देशात झालं तर देशात एकता निर्माण व्हायला वेळ खूप कमी लागतो, राष्ट्राची उभारणी होत असते. स्वातंत्र्यानंतर भारताची एकता जपणे आणि बळकट करणे हे महत्त्वाचं कार्य मात्र राज्याने आणि शासनाने केलेलं आपल्याला दिसतंय. कोणत्याही देशात एकता काय आपोआप निर्माण होत नाही, तशीच ती भारतात देखील होणार नाही हे शासनाला, आपल्या देशातील नेतृत्वाला माहिती होते. म्हणून भारतातील प्रादेशिक, वंशिक आणि भाषिक विविधता मान्य केली गेली. एकता वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार होते हे देखील माहीत असल्यामुळे ही जी समस्या आहे ती राष्ट्रीय एकात्मतेशी आणि एक राजकीय समुदाय म्हणून भारतीय लोकांमध्ये एकता निर्माण करण्याशी संबंधित होती. राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक होती. लोकशाही जर नसली तर राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित होणे शक्य होत नाही. राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित होण्यासाठी लोकशाहीची नितांत गरज असते. तसेच सामाजिक बदल, लोकशाही व्यवस्था आणि आर्थिक प्रगती यांच्या साह्याने भारतातील गरिबी असेल, जात आणि लिंगभेद देखील दूर करता येतील असा देखील घटनाकारांना विश्वास होता. म्हणूनच भारतीय राज्यघटनेमध्ये लोकशाहीचा उल्लेख केलेला आपल्याला दिसतो. स्वातंत्र्यानंतर भारत ह्या नवजात राष्ट्रात एकात्मता निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागले. कारण भारतात अनेक वंश, अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक जाती असल्यामुळे एकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे जाणीवपूर्ण किंवा जाणीवपूर्वक प्रयत्न करणे हाच एकमेव मार्ग होता. म्हणूनच प्रथमतः संरचनात्मक अखंडत्व आणण्यासाठी संविधानिक प्रक्रियेतून प्रयत्न करावे लागले. म्हणजे एक प्रकारे या ठिकाणी भारत हा एक अखंड प्रदेश आहे याची जाणीव लोकांच्या मनात निर्माण करावी लागली आणि भारतीय संविधानाने केलेल्या महत्त्वाच्या तरतुदीमुळे ती राष्ट्रीय एकता आणि राष्ट्रीय अस्मिता निर्माण करणे शक्य झाले. भारतीय संविधानाने व्यक्तीला स्वातंत्र्य दिलेलं आहे, मात्र स्वातंत्र्य देताना त्या ठिकाणी काही प्रमाणात कर्तव्य देखील दिलेत आणि राष्ट्रीय अस्मिता निर्माण व्हावी यासाठी दुसरं जे महत्त्वाचं मानसिक परिमाण होतं, ज्या योगे भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण करणे हे एक आव्हान होतं. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात विविध प्रकारचे लोक एकाच राष्ट्रीय छत्राखाली येण्यास सुरुवात झाली. याच वेळेस वेगवेगळी ओळख असलेले लोक स्वतःची भारतीय म्हणून ओळख निर्माण करू लागले. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात हळूहळू भारतीय संस्कृती ही भारत या राष्ट्रामध्ये परिवर्तित होण्यास सुरुवात झाली. म्हणजे स्वातंत्र्य चळवळीच्या काळात भारतीय संस्कृती ही भारत या राष्ट्रामध्ये परिवर्तित होण्यास सुरुवात झाली आणि याच वेळेस वेगवेगळी ओळख असलेली जी लोक होती ती स्वतःची ओळख भारतीय म्हणून देऊ लागले. भारत या राष्ट्रामध्ये हळूहळू संस्कृती जपली जाईल, धर्मनिरपेक्षता प्रस्थापित होईल हे ज्यांना वाटलं नव्हतं त्यांच्या मनात देखील काही प्रमाणात का होईना पण
बद्दल प्रेम निर्माण होऊ लागलं आणि हळूहळू भारत हे एक संस्कृती प्रधान आणि राष्ट्रीय ओळख असलेलं जागतिक एक राज्य बनलं, जगाची मान्यता असलेलं. त्याच्यात संरचनात्मक परिमाण आपण पाहूया. संरचनात्मक दृष्टीने राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता यामध्ये साधलेला समतोल देखील वैशिष्ट्यामधून स्पष्ट होतं. मग त्या ठिकाणी पहिलं वैशिष्ट्य आपण पाहूया. सार्वत्रिक प्रौढ मताधिकारासहित लोकशाही व्यवस्था निर्माण करून राष्ट्र बळकट करणे हे एक संरचनात्मक दृष्टीने महत्त्वाचं होतं. लोकशाही आणि राष्ट्रीय एकीकरण हे एकमेकांना पूरक होते. विविध गटांचा शासनामधील सहभाग प्रातिनिधिक लोकशाहीमुळे शक्य झाला. बघा, लक्ष करा, सार्वत्रिक प्रौढ मताधिकारासहित लोकशाही व्यवस्था भारतामध्ये बळकट झाली. भारत हे एक असं राज्य आहे की प्रथमच महिला आणि पुरुषांना एकदाच मतदानाचा अधिकार मिळाला. असं जगात खूप कमी राज्य आहेत. इंग्लंड आणि अमेरिकेला महिलांना मताधिकारासाठी वाट पाहावी लागली, मात्र भारतात ती गोष्ट एकदाच शक्य झाली. जरी विविधतेने नटलेला देश असेल तरी देखील लोकशाही आणि राष्ट्रीय एकीकरण हे एकमेकांना भारतात पूरक होत गेलेत आणि विविध गटांचा शासनामधील जो सहभाग होता तो सहभाग वाढला आणि तो शक्य झाला प्रातिनिधिक लोकशाहीमुळे. खऱ्या अर्थाने प्रातिनिधिक लोकशाहीमुळे भारतात एक प्रकारे राष्ट्रीय एकीकरण होत गेलं. दुसरं वैशिष्ट्य, संविधानाने प्रबल केंद्रशासित म्हणजे संविधानाने प्रबल केंद्र शासनासहित संघराज्य व्यवस्था स्वीकारली. संविधानाने आधीच विचार केला. वास्तविक भारताला अध्यक्षीय शासन पद्धती स्वीकारायची नव्हती. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये संघराज्य असतं शक्यतो. संसदीय शासन पद्धती स्वीकारायची होती. तरी देखील या ठिकाणी प्रबळ असं केंद्र शासन पाहिजे आणि या केंद्र शासनाचा वाच या राज्यांवर असला पाहिजे. केंद्र शासन हे प्रबळ असलं पाहिजे म्हणून संविधानाने प्रबळ केंद्र शासन आणि त्याच्या सहित असलेलं संघराज्य व्यवस्था स्वीकारली. संघराज्याची जी दोन प्रवृत्ती असतात त्या दोन्ही प्रवृत्तीपैकी एक म्हणजे केंद्रोत्सारी संघराज्याची प्रवृत्ती भारताने स्वीकारली. म्हणजे भारत आणि भारतातील जे घटक राज्य आहेत ती घटक राज्य भारतातून निर्माण झाली आणि हळूहळू 15 घटक राज्य 15चे पुढे वाढत गेलेत, 18 झालेत, नंतर 25 झालेत, 28 झालेत, 29 झालेत, परत आता 28 घटक राज्य आहेत. अशा प्रकारे केंद्राकडून घटक राज्याची निर्मिती होत गेली. त्यामुळे प्रादेशिक गरजा आणि राष्ट्रीय गरजा यामध्ये समतोल साधता आला. कारण प्रादेशिक गरजा लक्षात घेता राष्ट्राने त्या ठिकाणी नवीन राज्याची निर्मिती केली आणि समतोल साधला. 1990च्या दशकात केलेल्या घटना दुरुस्तीमुळे 73 व 74वी ती घटना दुरुस्ती होती. या घटना दुरुस्तीमुळे पंचायत व्यवस्थेकडून स्थानिक शासन संस्थेचा सहभाग अधिक वाढला. म्हणजे पंचायत व्यवस्थेतून स्थानिक शासन संस्थांचा सहभाग वाढल्यामुळे त्या ठिकाणी स्थानिक लोकांना वाव मिळू लागला. ग्रामपंचायती असतील, नगरपालिका असतील,
यांना महत्त्व निर्माण झाले. ग्रामपंचायतींचा चेहरा मोहराच बदलला, ग्रामीण भारताचा चेहरा मोहरा बदलला. आणि तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यात भाषेला महत्त्वाचं स्थान आहे. भारतीय संविधानाने प्रादेशिक भाषांना अधिकृत भाषांची मान्यता दिली आणि भारतावर भाषावार प्रांतरचना करण्यात आली. बघा, सर्वात महत्त्वाचं हे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सांस्कृतिक ओळख निर्माण करायची होती, त्यासाठी भाषेला महत्त्वाचं स्थान दिलं आहे. भाषानुसार राज्याची निर्मिती पण झालेली आहे. भारतात घटक राज्य किंवा प्रादेशिक राज्य जे निर्माण झालेत त्या राज्यांना प्रादेशिक प्रमाणे किंवा प्रादेशिक भाषेवरून त्या ठिकाणी राज्याची निर्मिती करण्यात आली. उदाहरणार्थ, तामिळी भाषेच्या लोकांना तामिळनाडू, तेलुगूला आंध्र प्रदेश, मराठी महाराष्ट्र, गुजराती गुजरात, अशा प्रकारे भारतात घटक राज्य निर्माण केले गेलेत. म्हणून त्याला आपण म्हणतो भाषावार प्रांतरचना भारतामध्ये निर्माण करण्यात आली. प्रादेशिक भाषांना महत्त्व देण्यात आलं. आज देखील भरपूर प्रादेशिक भाषा या भारतामध्ये दिसतात. तेवढंच नाही तर त्या घटक राज्याचा कार्यभार त्या भाषातून चालत असतो. चौथं वैशिष्ट्य म्हणजे प्रशासकीय पातळीवर भारतीय प्रशासकीय सेवा IAS, IPS, IFS, IRS इत्यादी अस्तित्वात आल्या. म्हणजे प्रशासकीय पातळीवर भारतामध्ये प्रशासकीय व्यवस्था निर्माण केली गेली आणि त्यातूनच एक केंद्रीय प्रशासकीय व्यवस्था निर्माण झाली. आणि त्याचप्रमाणे राज्यस्तरावर देखील राज्य प्रशासकीय सेवा अस्तित्वात आल्या. केंद्रीय प्रशासकीय सेवा म्हणजे आपण म्हणतो IAS, IPS, IFS, IRS आणि त्या राज्य पातळीवर आपण म्हणतो ज्या स्पर्धा परीक्षांनी म्हणजे MPSC थ्रू त्या IAS, IPS, IFS आणि IRS आणि ज्या MPSC थ्रू त्याला आपण म्हणतो डिप्टी कलेक्टर नंतरच्या ज्या सगळ्या त्याच्या खालच्या पातळीच्या एक्झाम असतात ते MPSCद्वारे म्हणजे त्या महाराष्ट्र सरकारद्वारे घेतल्या जातात. अशा त्या राज्यस्तरावर त्या घटक राज्यातून प्रशासकीय सेवा अस्तित्वात येतात. 1961 साली पाचवं वैशिष्ट्य 1961 साली पहिली राष्ट्रीय एकात्मता परिषद घेण्यात आली. यामध्ये जमातवाद, जातीवाद, प्रादेशिकवाद, भाषावाद यासारख्या संकुचित प्रवृत्तीशी लढण्यासाठी मार्ग शोधून देशाला प्रगतीच्या वाटेवर चालण्यासाठी तयार करण्यावर विचार झाला. म्हणजे 1961 साली जी परिषद या ठिकाणी भरली त्याला राष्ट्रीय एकात्मता परिषद म्हणतात. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमातवाद असेल, जातीवाद, प्रादेशिकवाद, भाषावाद यासारख्या ज्या प्रवृत्ती असतील, ज्या संकुचित असतील, त्या संकुचित प्रवृत्तीशी लढायचं असेल तर त्यासाठी काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि तो मार्ग म्हणजे त्या ठिकाणी पहिली राष्ट्रीय एकात्मता परिषद घेण्यात आली. कारण या ठिकाणी मार्ग शोधून देशाला प्रगतीच्या वाटेवर न्यायचं होतं आणि याच वेळी राष्ट्रीय एकात्मतेशी निगडीत विषयांचा आढावा घेऊन त्यासंबंधी शिफारस करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता परिषद स्थापन करण्याचे ठरले. म्हणजे राष्ट्रीय एकात्मता निगडीत विषय जे असतील त्या सगळ्या विषयांचा आढावा घेतला आणि त्यासंबंधी शिफारस जी काही करायची असेल त्यासाठी ही परिषद बोलवण्यात आली. आणि ही परिषद बोलवल्यानंतर त्याचा बराच काही फायदा आपल्याला झालेला दिसतोय.
त्याच्यानंतर 6वं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय संविधानामध्ये भारतीयांसाठी काही मूलभूत कर्तव्याचा देखील समावेश केला आहे. जसं आपण म्हटलं की भारतीय नागरिकांना जी स्वातंत्र्य आहेत, मूलभूत हक्क आहेत, त्याप्रमाणेच भारतीय नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्याचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. आणि भारतीय संविधानामध्ये भारतीयांसाठी जो काही मूलभूत कर्तव्याचा समावेश आला, तसं मूलभूत कर्तव्य प्रत्येक नागरिकाने करायचं आहे. सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करायचं आहे. तर विद्यार्थी मित्र व आपण सुद्धा सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण केलं पाहिजे. आताचा आपण चर्चा केलेला संपूर्ण जो भाग होता, तो संपूर्ण आपण आचरणात आणायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि जर मित्र हो आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करावं. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा. नमस्कार.